मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला पाठीच्या भागाचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, व्यवस्थित मार्किंग सुद्धा कशा पद्धतीने करायचं असतं, संपूर्ण माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपण उंची मोजून घेतली, कमरेचा चौथा भाग घेतला मोजून, छाती कशा पद्धतीने टाकायची आहे, शोल्डर कसं मोजायचं, मुंडा कसा मोजायचा, संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे। आणि पाठीच्या गळ्याचं कटिंग सुद्धा डीप हवा असेल तर कसा कट करायचा, वरती हवा असेल तर कशा पद्धतीने कट करायचा आहे मोजून, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे बघू शकता, हे पेपर कटिंग पाठीच्या भागाचं आपण करून घेतलेलं आहे। आज या व्हिडिओमध्ये हेच कटिंग आपण वापरणार आहोत। आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग बघायचं आहे आणि 4 टक्स ब्लाउज आपल्या मापाचा कशा पद्धतीने कटिंग करायचा असतो संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ते बघू शकता हा पेपर घेतलेला आहे। आता आहे असंच हा ठेवून घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं। सर्वात आधी तुम्ही सुद्धा पेपरवरती मार्किंग अशाच पद्धतीने करायचं आहे। बघू शकता हा पाठीचा भाग आपण कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेला। आता इथे काय करायचं आहे, असंच हा ठेवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती। आता थोडंसं खालच्या बाजूला जागा ठेवा, ते लक्षात घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने ठेवून आणि इकडच्या सुद्धा बाजूला थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे। घेतानाच त्या पद्धतीमध्ये तुम्ही पेपर घ्यायचा, इथे सुद्धा जागा राहिली पाहिजे आणि ह्या बाजूला सुद्धा आपली जागा राहिली पाहिजे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पाठीच्या भागाचा आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आहे असंच हे मार्किंग करून घेतलं, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। आता हा पेपर पाठीचा भाग आहे, बाजूला काढून घेते। हे अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं। गळ्याचं सुद्धा तुम्ही असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी मार्किंग करून घेतलं, तसंच तुम्ही सुद्धा करायचं आहे। आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा। सर्वात आधी काय करा, हे मार्किंग केलेलं हे अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे पूर्ण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मार्किंग करायला सुद्धा हे सोपं पडेल। हे आपलं गळारुंदीचं मार्किंग आहे, ते लक्षात घ्या। आता इथून हे मुंड्याचं पाठीमागच्या बाजूचं मार्किंग। आता कट करताना पुढच्या बाजूला आपल्याला हे घ्यायचं नाहीये, फक्त मार्किंग तुम्ही पाठीचा भाग ठेवून अशाच पद्धतीने करायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे फक्त। आता हे झालं व्यवस्थित मार्किंग पाठीच्या भागाचं ठेवून आपण केलं, एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। बघू शकता, परत एकदा सांगते, हे आहे असंच हे पाठीच्या भागाचं कटिंग ठेवायचं आहे। एकदम कडेकडेने मार्किंग करून घ्यायचं आहे। गळारुंदी जेवढे आपण पाठीच्या भागाला ठेवली तेवढीच आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा ठेवायची आहे। तुम्ही 2 ठेवत असाल, 2.25 ठेवत असाल किंवा 2.5 गळारुंदी ठेवत असाल, ती आपल्याला पुढच्या बाजूला सुद्धा वापरायची आहे। जेवढी पाठीच्या भागाला घेतली तेवढीच पुढच्या बाजूला, एवढं फक्त तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे। आता हे मी बाजूला करून घेते। आता इथे सर्वात आधी आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। मुंडा आपला इथे 5.5 होता, हे इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। हे बघू शकता, इथे अशी लाईन ओढून घ्यायची, इकडे सुद्धा बाजूला अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे तुमचं तिथे एकसारखं येऊन जाईल। तुमचा तिथे किती सुद्धा भरलेला असू द्यात मुंडा, अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। आपला तिथे 5.5 भरला होता। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मुंडा आपल्याला कशा पद्धतीने मोजायचा असतो, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं। परत एकदा समजून सांगते। हे बघू शकता, इथे आपली बाही जॉईंट आहे। हे अशा पद्धतीने जिथे बाही तुमची संपलेली आहे इथे फिटिंग येते ना तिथं, आणि हे आपलं पूर्ण शोल्डर आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता अशी पट्टी ठेवत जा तुम्ही आणि एक सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। खडूच्या साह्याने केलं तरी चालेल, असं सरळ मार्किंग करून घ्यायचं। आता तिथे काय करायचं, असं टेप ठेवायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि सरळ लाईनीमध्ये बघायचं आहे आपलं किती येत आहे। असं सुद्धा तुम्ही मुंड्याचं मार्किंग चेक करू शकता, ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे। मग तेच इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या अशाच पद्धतीने मोजून घेऊ शकता। बऱ्याच वेळा काय होतं, हे सुद्धा मार्किंग सेमच भरतं, हे जरी 6 असलं तरी खाली 6 येतं। बऱ्याच वेळा तसं होतं, कोणाकोणाच्या ब्लाऊजचं असतं, त्यांनी मोजून घ्यायचं आहे, मगच नंतर हे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे। ब्लाऊज घ्यायचा आहे परफेक्ट मापाचा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। बरोबर हे व्यवस्थित शोल्डर ठेवा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा, बघू शकता इथे। आता इथे काय करायचं आहे, तुम्ही पट्टीचा वापर करा। जिथे पायपिंग आहे तिथे बघू शकता, किंवा 1 नंबरचं हुक सुद्धा लावलेला आहे तिथे अशी पट्टी वापरा तुम्ही। एक सरळ लाईन ओढून घ्या, सोपी पद्धत सांगते तुम्हाला। एक सरळ लाईन ओढून घ्या, हे खडूच्या साह्याने सरळ लाईन ओढून घेतली। आता अशी पट्टी ठेवा त्याच्यावरती, नाही लक्षात आलं तर अशी पट्टी ठेवू शकता। हे ब्लाऊज फक्त तुम्ही व्यवस्थित ठेवायचा आहे इथे। आता इथे बघू शकता, हे अशा पद्धतीने टेप ठेवायचा शोल्डरला, बरोबर फक्त व्यवस्थित शोल्डर ठेवायचं आहे। हे असं टेप ठेवायचं आहे, किती भरलं एका लाईनीमध्ये बघायचं आहे, सरळ 5 भरते माझं,
5 भरलेला आहे. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, 5 भरेल, 5.25 भरेल, 5.5 भरेल तरी सुद्धा चालतं. जेवढा भरेल तेवढाच गळा आपल्याला इथे टाकायचा आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, आपण जास्त पकडतो, शोल्डर उतरतं तिथेच, ते लक्षात घ्यायचं आहे. गळा आहे तेवढाच टाका. एकदा एक तुम्ही शिलाई करून बघायचं आहे त्या पद्धतीने. मी आता शिलाई करताना सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. आता इथे आपलं बरोबर बघू शकता, इथे 5 भरलं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता 5 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे 5 मोजून घ्यायचं, 5. हे पहा, इथे आपला जेवढा भरला तेवढाच टाका. एक फक्त शिलाई करून बघायचं आहे तुम्ही. मग नंतर तुम्हाला जर परफेक्ट बसला तुम्ही बाकीची शिलाई करू शकता. आता इथे गळारुंदी आपण 2.5 टाकली, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा गळारुंदी आपण 2.5च ठेवायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. आता एक लाईन ओढून घ्यायची. असं आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यावा लागतो, पुढच्या गळ्याचा. हे पहा, अशा पद्धतीने. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता गळ्याचा आकार. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे. 1 ला 2 लाईनी कमी असं मार्किंग करून घ्यायचं. बघू शकता इथे 1 ला 2 लाईनी कमी. आता इथे सर्वात आधी अशा पद्धतीने आकार देऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने द्यायचं आहे. नंतर असं तुम्ही मार्किंग करू शकता, म्हणजे आकार सुद्धा व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने सोपी पद्धत सांगितली. शिलाई करून आणखीन तुमचा गळा अशा पद्धतीने तिथे होऊन जाणार आहे आणि आकार सुद्धा तुमचा तिथे व्यवस्थित येऊन जाणार. हे अशा पद्धतीने इथे बरोबर तुमचं शिलाईमध्ये जाणार. एवढं तुम्हाला जेवढं शोल्डर हवं असेल तेवढं परफेक्ट तुमचं होऊन जातं. ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. शोल्डर मोजायचं कशा पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे तयार शोल्डर झालं ब्लाऊजचं आणि 1 इंच त्यामध्ये जास्त घ्यावं लागतं, एवढं सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता इथे गळा तुमचा आणखीन खाली होणार शिलाई करून. हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतो. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि शिलाई करताना जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही, व्यवस्थित पकडत जा. एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता इकडच्या बाजूला सोपी पद्धत सांगणार आहे. आज आपण 4 टक्स ब्लाऊज शिकतोय, ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करणं खूप महत्त्वाचं असतं. हे पहा, आता तुमचा ब्लाऊज घ्यायचा आहे तुम्ही परफेक्ट मापाचा. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला मोजायला सुद्धा शिकवते क्रॉसपट्टी कशा पद्धतीने मोजायची. आता इथे तुमची तयार आहे, बघू शकता इथे सुद्धा तुमची तयार आहे. असं मार्किंग खडूने करून घेऊ शकता. आता असा टेप ठेवायचा, इथपर्यंत मोजून घ्यायची. इथे तुमची संपलेली आहे का तिथपर्यंत. ही बाजू मोजली एक तरी चालेल, बाकीचं मी तुम्हाला समजावून सांगते. आता किती तयार आहे ते बघायचं. माझी इथे 2.5 इंच तयार आहे, बघू शकता. माझी इथे 2.5 राईट तयार आहे, बघू शकता इथपर्यंत. इथून मोजली इथपर्यंत माझी ही राईट 2.5 तयार. तुमची तिथे किती सुद्धा असू द्यात, असं मोजून घ्यायचं आहे तुम्ही. आता इथे काय करायचं आहे, तुमची किती तयार आहे ह्या बाजूची, बघू शकता ही बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही 2.5 इंचावरती मार्किंग करून सर्वात आधी जी तयार आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढचं समजायला ते सोपं पडेल. असं म्हणजे गोंधळून जाणार नाही तुम्ही. सावकाश आणि सविस्तर सांगते मी, लक्ष देऊन बघायचं आहे. आता सर्वात आधी ते करायचं आहे. इथे किती आपली तयार आहे 2.5 इंच. आता हे मार्किंग आपण इथे व्यवस्थित केलं, इथलं मोजून ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथली आता काय करायचं आहे, कुठे तयार आहे बघायचं आहे, चेक करून. इथे माझं मार्किंग करून घ्या, खडूच्या साह्याने केलं तरी सुद्धा चालेल. आता किती तयार आहे ते बघून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता 3.5 माझी इथे तयार आहे. तुमचे तिथे किती सुद्धा असू दे, कोणाकोणाचे 3 सुद्धा असते, कोणाचे 3.25 असते. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही जेवढी तयार आहे तेवढी टाकायची आहे. माझी इथे 3.5 आहे तर मी 3.5च टाकणार. ह्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आता सर्वात सोपी पद्धत सांगते. आता इथे किती भरलं, 2.5 भरलं. इकडे 2.5 वरती मार्किंग करत या. हे पा, इथे जेवढं भरलं 2.5 भरलं असं मार्किंग करत या. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे असं थोडं थोडं मार्किंग करत यायचं आहे. लगेच आकार द्यायचा नाही, इथपर्यंत असं सोडून द्यायचं. आता इथे काय करायचं आहे, अंदाज पंच मी तुम्हाला 1.5 इंच इथं मार्किंग करून दाखवते. इथपर्यंत इकडच्या बाजूने इकडे. मग तुम्ही एकदम सावकाशमध्ये हे पा, थोडासा हा भाग ना इकडच्या बाजू थोडासा उंच असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आपण हुकलूक पट्टी जोडतो ना, त्या बाजूची बाजू थोडीशी आपली उंच असते, तेवढं लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला सोपी पद्धत सांगितली, असं डायरेक्टली तुम्ही मोजू सुद्धा शकता. आता इथे हे पा, सावकाश असा आपल्याला आकार द्यायचा असतो. तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं मोजून घ्या, आपली क्रॉसपट्टी किती तयार आहे ते सर्वात आधी मार्किंग करून घ्या. मग शिलाईचं कशा पद्धतीने पकडायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे समजावून सांगते. आता इथे आपण असा आकार देऊन घेतला, बरोबर आपलं आलेलं आहे. एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. तुमचं मोजून घ्या, तेवढं लक्षात ठेवा. फक्त ही बाजू मोजून घ्या, ही उंच बाजू आहे ती सुद्धा मोजून घ्या. इथे मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला लक्षात घ्यायचं आहे, 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. लक्षात घ्या, 1 इंच जास्त घ्यायचं आहे. हे पा, आता ह्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही क्रॉसपट्टीची घडी कशी टाकता ते सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यावरती अवलंबून असतं. आता इथे सुरुवातीला हे सुद्धा मी तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला ते शिलाई करायचं असतं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की ते. आता इथपर्यंत हे मार्किंग बघू शकता, 1 इंच घ्यायचं आहे
1 इंच लक्षात घ्या। आता अशीच सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्हाला हे 1 इंच कशासाठी घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगते, बघू शकता। आता इथे बघा तुम्ही, ही आपली तयार क्रॉसपट्टीचं आपण इथे मार्किंग करून घेतलं, इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा ह्या बाजूचं इथे सुद्धा आपण मार्किंग करून घेतलं, ती आपली तयार झाली। आता इथे बघा, हे दोन्ही सुद्धा अर्धा इंच मिळून आपण 1 इंच घेतलं। आता इथे आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं, तेच आपण 1 इंच खालच्या बाजूला वाढवून घेतलं। एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथे ब्लाऊजवरती समजावून सांगते, बघू शकता। आपण काय केलं, ही तयार झाली, इथे मार्किंग करून घेतलं, ही आपली तयार आहे, इथे मार्किंग करून घेतलं, ते समजून घ्या। आता हे 1 इंच आपण का वाढवलं ते सुद्धा तुम्ही समजून घ्यायचं आहे। इथे क्रॉसपट्टी आपण जॉईन करतो, बघू शकता, इथे आपण जॉईन करतो, इथे आपण अर्धा इंच तरी शिलाईमध्ये पकडतो, खालच्या बाजूला आपण डबल क्रॉसपट्टी लावत असतो, तिथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये एवढं लागतं, तेव्हा ते आतल्या बाजूला आपण पलटी करत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। तेवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। त्यासाठी आपल्याला 1 इंच लागतं, बरोबर, म्हणजे कमी जास्त सुद्धा घेऊन जमत नाहीये। तुम्हाला शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी एकदम असं समजून सुद्धा सांगते, तेव्हा तुमच्या ते नक्की लक्षात येणार आहे। आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगितलेली आहे, एवढं तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे, वरून येणारा टक्स पॉईंट तो खूप महत्त्वाचा असतो, कारण की आपल्याला पप सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे, 4 टक्स ब्लाऊज सुद्धा व्यवस्थित परफेक्ट आपल्याला बसला पाहिजे। त्यासाठी काय करायचं असतं, सोपी पद्धत सांगते। इथे बघू शकता, ही गळारुंदी झाली आपली, ते लक्षात घ्यायचं आहे। ही आपली गळारुंदी झाली, हे आपलं शोल्डर झालं। आता हे फक्त मी मार्किंग केलेलं होतं मगाशी, ते आता लक्षात घेऊ नका, ते लक्षात घ्यायचं आहे। थोडंसं उंच करते इथे सुद्धा, आणि हे सुद्धा मी उंच केलं आता थोडंसं। आता इथे काय करायचं, हे 2 भागांचा मध्य गळ्याचा आणि ही शोल्डरचा आहे, इथे बघू शकता, असं टेप ठेवायचा आहे। तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात। हे पा, आता हे टोक जिथे ही लाईन आलेली आहे का गळ्याची, हे पा आतल्या बाजूची, त्याच्यावरती असं हे टोक ठेवून द्यायचं आणि ह्या 2 बाजूंचा आपल्याला इथे मध्य काढायचा। हे पा, हे सुद्धा सेम भरलं पाहिजे आणि हे सुद्धा आपलं सेम भरलं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे। एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। पा, हे 2 बाजू फक्त सेम झाले पाहिजे, ह्याचा आपण इथे मध्य करून घेतला। आता इथे लक्ष द्यायचं आहे। आता इथून इथपर्यंत कडेपर्यंत हा आपला गळा आहे, गळ्यापर्यंत हे अंतर किती आहे ते चेक करायचं आहे। तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, काही प्रॉब्लेम येत नाही, साईज अनुसार थोडासा 1-2 लाईनी फरक असतो। आता इथे बघू शकता, असा टेप ठेवाय, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, एवढं फक्त मी सांगते तुम्हाला। हे पा, मग काय करायचं आहे, इथे किती भरलं तेवढंच मार्किंग खाली करत करत सरळ लाईनीमध्ये जायचं आहे। पा, बघू शकता, असंच पकडायचं आहे, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात। हे पा, अशा पद्धतीने पकडत पकडत खालीपर्यंत जायचं आहे। परत एकदा समजावून सांगते, ह्याचा आपण मध्य केलेला आहे, इथपर्यंत हे अंतर आपण मोजून घेतलं, बघू शकता। इथे माझं 4.25 भरलं, इथे 4.25, इथे सुद्धा 4.25, इथे 4.25, खालीपर्यंत मार्किंग केलं 4.25 वरती। हे पा, अशा पद्धतीने बघू शकता, इथे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं आहे, एक लाईन ओढून घेते तुम्हाला समजण्यासाठी। हे पा, अशी एक लाईन ओढून घेते, बघू शकता। हे पा, अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवायचं आहे। आता इथे लक्ष द्यायचं आहे, वरून येणारा टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा असतो। ब्लाऊजची उंची तुमची किती आहे तयार ते बघायचं आहे, सर्वात आधी ते महत्त्वाचं असतं। आता ह्याची माझी 12.5 तयार आहे, तुमची किती ते किती सुद्धा परत एकदा समजून सांगते मी। हे पा, माझी इथे किती आहे तयार 12.5, म्हणजे शिलाई करून माझी परफेक्ट 12.5 होणार आहे। वरती अर्धा इंच जाऊन खाली अर्धा इंच जाऊन परफेक्ट माझी आहे तेवढीच होणार आहे। आता तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, वरून येणारा टक्स पॉईंट हा ब्लाऊजच्या उंची अनुसार असतो। आपली किती तयार आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते। इथे लक्ष द्या, तयार उंची तुमची मोजून घ्या किती आहे, ते खूप महत्त्वाचं असतं उंची, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच अवलंबून हा उभा टक्स आपल्याला इथे मार्किंग करावा लागतो। मग त्याच्यावरती आपल्याला इथे छातीचा टक्स सुद्धा टाकावा लागतो, ते कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते। आता इथे लक्ष द्यायचं आहे, लिहून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा आपापली ब्लाऊजची उंची किती तयार आहे, आपल्याला वरून येणारं मार्किंग, हे वरून येणारं मार्किंग ते लक्षात घ्या। आता जर तुमच्या ब्लाऊजची उंची इथे 11 ते 12.5 असेल तर 12.5 असेल तर लक्षात घ्यायचं आहे। मग वरून तुम्ही किती घेणार, तुम्ही 9 वरती मार्किंग करून घ्यायचं असतं टक्सचं। हे पा, वरून मग तुम्ही 9 वरती मार्किंग करून घ्यायचं, ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते। लक्षात घ्या, 11 ते 12.5 उंची तयार असेल तर वरून येणारं मार्किंग तुम्ही इथे 9 वरती करून घ्यायचं आहे। जर ह्यामध्ये जर ब्लाऊजची उंची तुम्ही 13 ते 14 असेल तर वरून तुम्ही किती घेणार, मग 9.5 वरती घ्यायचं आहे टक्स पॉईंट वरून येणारा, ते लक्षात घ्यायचं आहे। हे वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या जेणेकरून समजायला सोपं पडेल। आता इथे बघू शकता, ब्लाऊजची उंची तयार जर 14.5 ते 16 असेल तर तुम्ही वरून येणारं माप मग इथे तुम्ही 10 इंच ठेवू शकता, तुमचं लक्षात येणार आहे नक्की। एवढं फक्त तुम्ही इथे लिहून ठेवायचं आहे, परफेक्ट सांगितलेलं आहे।
बरोबर आपला टक्स पॉईंट वरून येणारा त्याच्यावरतीच बरोबर आणि परफेक्ट बसायला बसतात। एवढं तुम्ही ह्याच्यावरती एक किंवा फोटो काढून ठेवा, वहीत नंतर लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल, खूप महत्त्वाचं आहे। एवढं फक्त हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तिन्ही सुद्धा महत्त्वाचं आहे। एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथे बघू शकता, समजून सांगते, ब्लाऊजची उंची मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आता सुद्धा तुम्हाला दाखवली, माझी 12.5 भरली। आता वरून मी किती घेणार, मग 9 इंच घेणार, तेवढं लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी वरून 9 इंच घेणार आहे, बघू शकता इथे लिहून ठेवते, वरून हा टक्स पॉईंट येणारा आता मी 9 वरती घेणार आहे। आता इथे हे पण तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथून वरून आपण मध्य केला का ह्याचा, तिथून वरून ही लाईन मारून घेतली, त्याच्यावरती असं 9 वरती मार्किंग इथे मी करून घेते। हे अशा पद्धतीने थोडंसं मोठं करते, इथे 9 सुद्धा मी लिहून ठेवते। थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगते। आता इथे बघू शकता, उंची माझी भरली 12.5 म्हणल्यावरती मी इथून वरून 9 वरती मार्किंग करून घेतलं। आता तुमची ह्यामध्ये किती सुद्धा भरू द्यात, 13 भरू द्यात, 14 भरू द्यात, 11 भरू द्यात, 12.5 भरू द्यात, 14.5 भरू द्यात, 16 भरू द्यात, मग हे मार्किंग तुम्ही इथे करू शकता। सोपी पद्धत सांगितली आणि परफेक्ट बसणारे टक्स पॉईंट आहेत, तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या नक्की हे लक्षात येणार आहे। एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथे आपल्याला छातीचा टक्स टाकावा लागतो, साईजानुसार असतो, पप व्यवस्थित बसला पाहिजे, ते फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला इथे समजावून सांगते। आता इथे बघू शकता, तुमची घडी मोजून घेतली, हे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती। आता ह्याची 9 भरलेली होती आणि 2 इंच आपण जास्त घेतलं, तुमचं तिथे किती सुद्धा, हे फिटिंगला आपण 2 इंच जास्त घेतलं होतं। हे पा एक सरळ लाईन ओढून घेते अशीच तुम्हाला समजण्यासाठी, हे पा एक सरळ लाईन ओढून घेतली, हे आपण 2 इंचाचं जास्त घेत असतो शिलाई मार्जिन, कारण की आपल्याला बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते। माझं हे 9 भरलं आणि 2 इंच जास्त, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या, छातीची घडी, आणि हे 2 इंच आपलं जास्त असतं। आता इथे माझी साईज आहे 36। आता इथे मी तुम्हाला छातीचा टक्स असतो आपला, इथे सुद्धा मार्किंग असतं, इथे सुद्धा मार्किंग असतं, तो व्यवस्थित दिला ना आपल्याला पप छान येतो आणि बसायला सुद्धा परफेक्ट बसतो, ते मार्किंग साईजानुसार सांगते। आता इथे 36 आहे माझी साईज, तुमची तिथे किती सुद्धा असतो, प्रत्येक साईजला हा वेगवेगळा असतो साईजानुसार, आणि हे तुम्ही वहीत लिहून ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। आता इथे लक्ष द्या, तुमची जर साईज 28 ते 32 मध्ये असेल तर तुम्ही 1 इंचावरती द्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, त्यांनी पटकन वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। आता पुढची साईज, जर तुमची साईज 34 ते 36 असेल तर त्यांनी मग इथे 1.25 इंच ठेवायचं आहे, 1.25 इंच घ्यायचं आहे। 1.25 इंच म्हणजे किती, हे पा 1 आणि थोडंसं पुढे येईल, लक्षात आलं, 1 इंच म्हणजे इथे येईल तुमचं 1.25 इंच, थोडंसं पुढे येईल, 1 आणि 2 लाईनी, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, वहीमध्ये लिहून ठेवा। आता इथे पुढची साईज आहे 37 ते 38, 37 ते 38 मध्ये आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, 1 आणि वरती अर्धा इंच, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पा 1 इंच झाला आणि वरती अर्धा इंच म्हणजे आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी 1.5 लिहून ठेवलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे पुढची साईज आहे 40 ते 42 मध्ये इथे आपल्याला 1.25 घ्यायचं आहे, 1.25 इंच लक्षात घ्यायचं आहे, 1.25 इंच। हे पा 1.25 इंच म्हणजे 2ला बघू शकता, इथे 2ला 2 लाईनी कमी आहेत, बघू शकता इथे 1.25 आहे, हे पा ते लक्षात घ्यायचं आहे। तर इथे पुढची साईज आहे 43 ते 45, 43 ते 45 मध्ये आपल्याला इथे 2 इंच कंपल्सरी घ्यावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे, 2 इंच। आता हे तुम्हाला समजून सांगितलं व्यवस्थित, साईज फक्त तुमची लक्षात ठेवा, आपली छाती किती आहे आणि आपल्याला छातीनुसार हा टक्स किती टाकायचा आहे, ते फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। हे तुम्ही वहीमध्ये परफेक्ट लिहून ठेवा, फोटो काढून घेतला तरी चालेल, तुमच्या म्हणजे समजायला हे आणखीन सोपं पडणार आहे। बघू शकता, अशा पद्धतीने मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे, एवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। परफेक्ट हे टक्स पॉईंट आहेत, इथे मी तुम्हाला समजावून सांगितले, इथे लक्ष द्यायचं आहे। हे पा माझी साईज किती आहे 36, आता 36 मध्ये मग मला टक्स पॉईंट हा खालचा किती लागणार, ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा, ते लक्षात घ्यायचं आहे। आता 1.25 इंच लागेल मला, कारण की माझी साईज ही 36 आहे, त्याच्यामुळे मला 36ला हा 1.25 इंच परफेक्ट बसणार आहे, तेवढं तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे। आता तुमची ह्यामध्ये किती सुद्धा साईज असू द्यात, 28 32 मध्ये 1 टाकू शकता, 34 36 मध्ये तुम्ही 1.25 इंच ठेवू शकता। आता पुढची साईज बघू शकता, इथे 37 आणि 38, 1.5 इंच घ्यायचं आहे, 40 42 मध्ये 1.25 इंच घ्यायचं आहे, 43 आणि 45 पर्यंत असेल तुमची साईज तर तुम्ही इथे 2 इंच ठेवू शकता। हे तुमच्या एवढं नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचं तुम्हाला इथे पडणार आहे ते। आता इथे 36 साईज असल्यामुळे मी 1.25 इंच टाकणार आहे, बघू शकता
1.25 इंच कसं टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते, हे लक्षात घ्या. फक्त 1.25 इंच टाकायचं आहे इथे. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, वरून येणारा उंचीचा टक्स पॉईंट किती घ्यायचा साईज अनुसार, ते तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. आता इथे छातीचा टक्स पॉईंट आता मी तुम्हाला समजून सांगितला. आता इथे 36 मध्ये मला 1.25 इंच घ्यायचं आहे. आता इथे मी काय करणार आहे, वरून येणारी ही लाईन, मग ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच बघू शकता. इथे ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडं मला 1.25 इंच घ्यावं लागणार आहे. हे पहा, इथे मी 1.25 इंच वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता हे 1.25 आणि 1.25 आपलं किती भरलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. 1.25 आणि 1.25 असं मोजून घ्या. 2.5 इंच भरलेलं आहे माझं, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात. तुम्ही काय करायचं आहे, इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. 2.5 इंच जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे वाढवून घ्यायचं. एक लाईन क्रॉस पट्टी वाढवायची नाही, क्रॉस पट्टी आहे तशी ठेवायची आहे, त्यामध्ये बदल करायचा नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, मग असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. इकडे सुद्धा बाजूला हे अशा पद्धतीने आपल्याला हा त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. आणि तो कधीही कट करायचा नाही. पाठीच्या भागाला कसा आपण टक्स देतो त्या पद्धतीने तो आपल्याला द्यावा लागतो. मग टक्स दिल्याच्या नंतर हे मार्किंग आपलं कमी होतं, म्हणजे अलीकडे येतं थोडंसं, मग ते पाठीच्या भागाला आपल्याला पुरत नाही, म्हणून ह्या बाजूला आपण वाढवून घेतलं. ते लक्षात फक्त तुम्ही इथे घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा 1/2 इंच वाढवून घ्या. हे पाहिजे फक्त थोडंसं 1/2 इंच, जास्त नाही, फक्त 1/2 इंच, कारण की इथे आपण टक्स मार्किंग करणार आहोत त्याच्यामुळं. आता ही लाईन अशी जोडून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशी ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची. फक्त 1/2 इंचच घ्यायचं आहे. आणि हे जेवढं भरेल तेवढं इथे मार्किंग केलं आणि ते आपण टक्स देणार आहे एक, मग ते कमी होतं थोडंसं, म्हणून इथे आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं. तेवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. इथे आपला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा राहिलेला आहे. बघू शकता 5.5चा मध्य असं ठेवून घ्यायचं आहे. इथे आहेच मध्य. आता हे आपण पाठीमागच्या बाजूचा दिला होता, आता इथे 1.25 इंच घेऊ शकता. थोडंसं आतमध्ये येईल, गोल चुने वगैरे येणार नाही त्यासाठी, कारण की पाठीमागच्या भागाचा थोडंसं आतमधूनच आपण कट केला होता. आता इथे येऊन जाईल अशा पद्धतीने आकार तुमचा. मग आता कट करताना हा आकार घ्यायचा नाही, हा आतल्या बाजूचा आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाकीचं टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण की हा 4 टक्स आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या. हे पहा वरचा हा गळा खाली फक्त तात्पुरतं, हे तुम्हाला मी दाखवलं होतं खाली कशा पद्धतीने शिलाई करत येतोय तो. आता इथे वरचं पकडायचं आहे. पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे, त्याचा मध्य काढायचा असतो. बघू शकता असं ठेवून घ्यायचं. इथे बरोबर असं मध्य काढून घ्यायचा. हे दोन्ही सुद्धा सेम भरलं पाहिजे, ही बाजू आणि ही बाजू, तेवढं तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. आता इथे काय करायचं, लक्ष देऊन बघा. हे पहा इथे असा टेप ठेवायचा. इथे आलेला आहे ना रेश मारलेले मार्किंग. आता इथे असा टेप ठेवायचा आहे इथपर्यंत 2 इंचचं मार्किंग, तरी बघू शकता हे सरळच येते, म्हणजे आपलं व्यवस्थित आहे. आता इकडे थोडंसं वरती हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. 2 इंचचं इथे मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती परत एकदा अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे परत आपल्याला 2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं मी काय केलं, इथे आणि ह्याचा मध्य केला, एवढ्या भागाचा इथे मध्य केला, इथे मार्किंग केलं, हे बरोबर सेम भरलं पाहिजे. आता मग हे आपण केलेलं मार्किंग, ह्याच्यावरती आपलं छातीचं केलेलं मार्किंग. आता इथे काय करायचं आहे, त्याच्यावरती असा टेप ठेवायचा. इथून 2 इंचच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूने 2 इंच थोडंसं वरती घ्यायचं. हे पहा असं इथं मार्किंग करायचं आहे. ह्याच्यावरती परत असा वरती टेप पकडायचा आहे आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. 2-2 इंच तुम्ही इथे कंपल्सरी असं पकडत जा. जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाही. एकदम असं जवळ आल्यावरती व्यवस्थित दिसत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पट्टीचा वापर करा. ही लाईन सरळ ओढून घ्या. हे पहा ही लाईन सरळ ओढून घेतली. आता ही लाईन आपली थोडीशी क्रॉसमध्ये असते, अशी ओढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता ही लाईन आपली मुंड्यातून जाते. हे पहा अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे. बघू शकता इथे बरोबर आपलं हे मार्किंग झालेलं आहे. आता इथे तुम्ही काय करत जा, हा टक्स शिलाई करताना खूप महत्त्वाचा आहे. इथे फक्त तुम्ही 1/2 इंच पकडायचं आहे. असं इथे फक्त तुम्ही 1/2 इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये. बाकीचे कमी पकडायचे आहेत. एवढाच फक्त आपल्याला इथला 1/2 इंच पकडावा लागतो. तिथे 1/2 इंचचं नेहमी मार्किंग करून ठेवायचं आहे. आणि हा कुठलाही टक्स कट करायचा नाही. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या भागाला टक्स देतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. बरोबर असं मोठं थोडंसं मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. आता हे बाकीचे टक्स आहेत बघा, एकदम 1/2 इंचपेक्षा कमी असं पकडायचं आहे. इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं, इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. मग इथे पट्टीच्या साह्याने काय करायचं आहे, हे पहा थोडं 1/2 इंचपेक्षा कमी. हे पहा बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे कमी करत घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाठीच्या भागाला कमी करत वरच्या बाजूला घेतो ना, त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे. इथे लिहून ठेवा वाटलंच तर. पेपर कटिंग जर करून ठेवलं आपण, हे मधलं अंतर किती घेतलेलं आहे असं लिहून ठेवा. हे पहा तुम्हाला सोपं पडेल, ते फोटो काढून ठेवा किंवा पेपर कटिंग जर करून ठेवलं ना, असं लिहून ठेवा आपल्याला हे किती घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ना लक्षात येईल मार्किंग करायला, ते तुम्हाला सोपं पडेल.
हे पहा अशा पद्धतीने हे व्यवस्थित झालेलं आहे. 4 टक्स ब्लाऊजचं व्यवस्थित पेपर कटिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आज आपण पाहिलं की 4 टक्स ब्लाऊजचं मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे. खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे मी समजून सांगितली. ब्लाऊजची उंची किती असते त्यानुसार इथे सुद्धा वरून येणारा टक्स आपल्याला किती घ्यायचा असतो, छातीचा टक्स आपल्याला किती घ्यायचा असतो, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, गळा आपल्याला कशा पद्धतीने मोजायचा असतो. गळा आहे तेवढाच टाकत जा, त्यामध्ये वाढ करायची नाहीये. आणि हे केलेलं मार्किंग एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा किंवा आकृती जर तुम्ही अशी काढत असाल पेपर कटिंग वरती अशा पद्धतीने हे मार्किंग तुम्ही लिहून ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण बाहीचं कटिंग, आकार कसा द्यायचा, साधी बाही आपल्याला कशी कट करायची आहे, अस्तरची बाही असेल तर कशी कट करायची आहे, संपूर्ण बाहीचं कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली कापडावरती कटिंग बघणार आहोत. आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे संपूर्ण माहिती देणार आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.